नमस्ते. माझं छोटंसं हॉटेल आहे सर जेवणाचं आणि मी या कॉलला 3 वर्ष झाले सर जॉइन होऊन. हो, खूप छान. मॅडम या कॉलला जॉइन होण्याचं काय कारण होतं? म्हणजे नेमकं कशामुळे जॉइन झाला होता? फिटनेससाठी सर जॉइन झाले होते मी. हां. कारण मला तर एवढा टाईम देता येत नव्हता वर्कआउटसाठी. मग मी घरी काय करता येईल याचा मी जरा शोध घेत होते. लॉकडाऊनमध्ये आपण घरातच होतो सर्वजण. मग मला एका ठिकाणाहून लिंक मिळाली. मग मी ती जॉइन केली. मग लॉकडाऊनपासून मी सर याला आपल्या रॉयल फिटनेसला जॉइन आहे आणि घरूनच मी फिटनेस जॉइन केलं आणि फिटनेसमध्ये हे झाले. जॉइन करून आपल्याला स्वतःला हेल्दी केलं. येस. केवळ फिटनेससाठी तुम्ही आला होता. म्हणजे वजन वाढलं होतं म्हणून असं काही नाही. फक्त फिटनेस वजन आहे. तर वाढलं होतं सर. लॉकडाऊनमध्ये खाणं जास्त झालेलं, त्यात चालणं नाही, वर्कआउट नाही. कारण मला होती सवय जरा वर्कआउटची वगैरे. त्याच्यामुळं ते जरा वजन पण वाढलेलं. 84 पर्यंत वजन गेलेलं सर माझं आणि 3 महिन्यात माझं आयडल वेटवर आले मी. 24 किलो वजन मी वेट लॉस केला सर. 55 पर्यंत मी आले. खूप छान. जबरदस्त असतात 3 महिन्यात 24 केजी फॅट लॉस केलेला आहे. बऱ्याच हो. लोकांना हे म्हणजे याच्यावर विश्वास बसत नाहीये, की एवढं वजन कमी होऊ शकतं का? मॅडम तुमचाही असा पहिल्यांदा विश्वास वाटला होता, की 24 किलो 3 महिन्यात केवळ कमी होईल म्हणून? नाही वाटलेलं सर. पण मी म्हणलं करून तर पाहावं आणि आपलं रॉयल फिटनेस ग्रुप एवढा छान आहे सर कारण सकाळी 5 वाजल्यापासून जे अपडेट्स आपले घेत राहतात ते रात्री झोपेपर्यंत. आपला आहार, आपलं जेवणाचं परत आपले किती आपण सॅलड खायचं ते त्याच्यावर जास्त भर आपले कोच देतात. जास्त करून 20% आपला वर्कआउट असतो पण 80% आपला आहार असतो. त्याच्यावर जास्त मी भर दिला सर आणि मी आयडल वेटवर आले 3 महिन्यात. येस, येस. खूप छान असा रिझल्ट काढलेला आहे. आता जे नवीन लोक आहेत ते म्हणतात की वेळ मिळत नाही आणि तुम्ही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये बाहेर न जाता म्हणजे त्यावेळी बाहेर जायला बंदीच होती म्हणा सर्वांना. तरी सुद्धा तुम्ही फिटनेससाठी अगोदरपासून इतकं म्हणजे एन्थुसियास्ट आहात की ते एक तुम्ही त्याच्याशी की फिटनेस पाहिजे. म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला हे आहे की जेणेकरून आपल्याला फिटनेस हवा आहे असं तुम्हाला वाटतं. तरी आणि तुम्ही त्यानंतर आपली फॅमिली जॉइन केलीत. तर या नवीन लोकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? आता त्यांच्याकडे खूप वेळ आहे. सध्या म्हणजे असे काही बंदी नाही लॉकडाऊन सारखी. हो सर, लॉकडाऊनमध्ये पण घरामध्ये बंदी नव्हतीच. आपण स्वतः करू शकलो असतो. पण मला पण असं 1 महिना मी त्यातच घालवला लॉकडाऊनमध्ये. मला माहिती नव्हतं. मी जेव्हा ही लिंक बघितली त्याच्यानंतर मी त्या कोचशी संपर्क करून मी त्या लिंकचा पासवर्ड वगैरे घेतला. मी चालू केलं. पण आता पण लोकांना भरपूर संधी आहे. जास्त करून लेडीज लोकांना वेळ काढा. माझ्याकडे दोन्ही टाईम सर वेळ नसतो. कारण माझं 3 वाजल्यापासून काम चालू असतं. जेवणाचं ते रात्री झोपेपर्यंत 12 वाजेपर्यंत माझं काम. मला फक्त 3-3.5 तासच झोप मिळते. तरी पण मी दोन्ही टाईम वर्कआउटला जॉइन असते. मी वेळ काढते स्वतःसाठी फिटनेससाठी आणि माझी एनर्जी त्याच्यामध्येच मला असं वाटतं खूप येते आणि इतर कामं पण माझी फास्ट म्हणजे पहिलं होतच नव्हतं सर मला. वजन पण वाढलं होतं आणि क्विकली अशी कामं होत नव्हती. पटापट हे करायचं ते. आता मला समजत नाही मी कुठलं काम कधी करून जाते. त्याच्यामुळे एवढा मोठा माझा फरक पडलाय रॉयलमध्ये येऊन आणि मी इतरांना पण सर देत असते आपलं आहारविषयी मार्गदर्शन वगैरे. पण ज्यांना घेऊ वाटतं ते घेतात सर. ज्यांना रिअल वाटतं हां, हिच्यामध्ये बदल झाले ते लोकं जॉइन होतात. येस. आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला सकाळ पहाटे 3 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कामं असतात. आता बरीच जण लोकं म्हणतात की आम्हाला इतकी कामं असतात त्यामुळे आमचा व्यायाम होतो. तर ह्या घरच्या कामामुळं किंवा जे तुमचा स्वतःचा उद्योग असेल त्या कामामुळं आणि एक्सरसाइज याच्यामध्ये काय फरक आहे? अ, त्याच्यामध्ये आहे सर फरक खूप. कारण आपला जो ह्याच्यामध्ये जे मूव्हमेंट असतात ते आपण इतर कामामध्ये देऊ शकत नाही. जे हात-पाय आपण वर-खाली असे जे मूव्हमेंट आहेत आपले वर्कआउटचे, ते आपण इतर कामासाठी करत नाही सर. आपण अ, अ, इथला टोक तिथला ठेवणे, कपडे पिळणे हा व्यायाम नसतो सर. जो आपला हा व्यायाम आहे, आपला सकस संतुलित आहार आहे, आपलं जे दिवसभराचं डाएट प्लॅन आहे, ते ह्याच्यातूनच घडतं. ते आपल्या येस. रेग्युलर कामामध्ये होत नाही. आता माझं काम सर असं आहे, माझं जेवणाचं आहे, पण माझा आहार ठरलेला आहे. त्या दिनक्रमाप्रमाणे मी तेवढा आहार घेते. तेलकट तुपट खात नाही, नॉन-व्हेज खात नाही. त्याच्यामुळं माझं इतरांना पण मी जे येतात माझ्याकडे कस्टमर त्यांना पण सांगणं असतं, तेलकट तुपट कमी खा. जास्त करून भाकरी वगैरे खा, चपाती कमी हे करा. त्यामुळे मी कस्टमरला पण सजेशन देत राहते. येस.
खूप छान असा अनुभव आहे, की सगळ्यांना सांगायचं आहे, की एक्सरसाइज आणि एक्सर्जन यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही रोजची कामं करत असता त्यावेळी तुम्हाला थकवा जाणवतो आणि ज्यावेळी एक्सरसाइज करता त्यावेळी तुमच्यात चांगले हार्मोन्स रिलीज होतात. त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस वाटतं. त्यामुळं घरची कामं म्हणजे व्यायाम होतो, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे आणि तसं केल्यानं जर व्यायाम होत असेल तर बरीच लोकं अशी आहेत, की जे घरचं कामं करतात, तरी सुद्धा त्यांची म्हणजे बॉडीचा टोन आहे किंवा ते फिटनेसमध्ये नाहीये. हो सर. येस मॅडम. खूप छान असा म्हणजे करायचं नाही. आपण जेवढं जमेल तेवढं लवकर उठून आपल्या कॉलला जॉइन व्हा आणि आपले रेग्युलर आहार घ्या. त्याच्यामुळे आपला स्टॅमिना, आपल्यात जे प्रोटीन्स कमी आहे त्याच्यामुळे भरून निघते आणि आपल्याला एनर्जी लेव्हल वाढते. समजतच नाही की आपण कधी वर्कआउट करून जाईल आणि अजून वाटतं सर आता मी 2 टाईम केलं तरी मला अजून वाटतं तिसऱ्यांदा मला वर्कआउटला चान्स दिला तरी मी करेन.